नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अप्रतिम सुंदर दमदार असे भाषण बघणार आहोत. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालवैज्ञानिक मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाची सुरुवात मी एका सुंदर शायरीने करतो. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट म्हणजे विज्ञान. मानवाच्या प्रगतीचे खरे आणि उज्ज्वल साधन म्हणजे विज्ञान. नव्या युगाच्या स्वप्नांना सत्यात उतरवणारी शक्ती म्हणजे विज्ञान आणि सत्याचा शोध घेणारी खरी दृष्टी म्हणजे विज्ञान. मित्रांनो, आजचा हा दिवस आपण थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ साजरा करतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. या महान शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञानाच्या क्षेत्रात नोबेल मिळवणारे ते पहिले भारतीय आणि पहिले आशियाई शास्त्रज्ञ होते. विज्ञानामुळेच आज आपण अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विज्ञानाचा वापर करतो. मोबाईल, इंटरनेट, वीज, प्रगत वैद्यकीय उपचार ही सर्व विज्ञानाचीच देणगी आहे. परंतु विज्ञान म्हणजे केवळ मोठी यंत्रे किंवा प्रयोगशाळा नव्हे. विज्ञान म्हणजे का आणि कसे हे प्रश्न विचारण्याची वृत्ती होय. आपल्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हाच या दिवसाचा खरा उद्देश आहे. जाता जाता एवढेच म्हणेन, अंधश्रद्धेचा पडदा बाजूला सारूया. विज्ञानाच्या प्रकाशाने आयुष्य उजळूया. चला वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगूया आणि आपल्या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊया. जय हिंद, जय विज्ञान. धन्यवाद.